सावित्रीच्या लेकी या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या 4 महिलांच्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा व इचलकरंजी शहरासाठी सुळकूट पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता महात्मा गांधी पुतळा चौक इचलकरंजी येथे प्रचंड संख्येने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शहरातील सर्व नागरिक व महिला यांनी स्वयंस्फूर्तीने हजारोच्या संख्येने या रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीच्या समन्वयक समितीच्या आज समन्वयक प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मदन कारंडे, शशांक बावसनकर, सयाजी चव्हाण, सागर चाळके, अभिजित पटवा, प्रताप पाटील, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, राहुल खंजिरे, विकास चौगुले, जावेद मोमीन, विजय जगताप, प्रसाद कुलकर्णी, राजू अलासे, राहुल सातपुते, रीता डॉगरी US, सुनील मेटे, हरीश देवाडीगिळा, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, रमेश पलसादी, प्रकाश सुतार, गणपती शिंदे इत्यादी प्रमुख उपस्थित होते। दरम्यान मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी व खासदार निवेदिता माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला। बुधवारी सकाळी संजय कांबळे, शशांक बावसनकर, राहुल खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चाने उपोषणस्थळी येऊन पाठिंबा देण्यात आला। सुळकूट पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकी पुढे ढकलण्यात आली। तेव्हापासून आज अखेर गेल्या 5 महिन्यात संबंधित आमदार, खासदार व मंत्री यांच्याकडून या संदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाहीत। वस्त्र उद्योग मंत्री यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी बैठक लावण्यास आश्वासन दिले, तेही अंमलात आले नाही। याबद्दल शहरातील नागरिक व विशेषतः महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्यामधून सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणास नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।